घराडी येथे अवैध दारू विक्रेत्याला रंगेहात पकडले. सविस्तर वृत्त. 93 देशी दारूच्या बाटल्या जप्त. मंडणगड पोलिसांची धडक कारवाई. मंडणगड तालुक्यातील घराडी येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या अनंत गणपत कंक याला मंडणगड पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सापळा रचून रंगेहात पकडलं आहे. या कारवाईमध्ये देशी दारूच्या तब्बल 93 अनधिकृत बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून संबंधित व्यक्ती अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. मात्र प्रत्येक वेळी पोलिसांना चकवा देत तो कारवाईपासून बचावत होता. अखेर मंडणगड पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीनं सापळा रचून दारू विक्रीसाठी बाटल्या घेऊन जात असतानाच त्याला ताब्यात घेतलं. या कारवाई दरम्यान मंडणगडचे बीट हवालदार, त्याचप्रमाणे घराडी गावच्या पोलीस पाटील समृद्धी सचिन भोसले उपस्थित होते. पोलिसांच्या कारवाईत ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केलं. यावेळी प्रवीण सदानंद सुखदरे, माजी सरपंच प्रमोद पवार, प्रतिष्ठित ग्रामस्थ तानाजी रामचंद्र भोसले, शिवाजी भोसले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून झालेल्या या कारवाईमुळे कराडी परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील अवैध दारू विक्रीला आळा बसण्यासाठीच अशा प्रकारच्या कठोर कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत. घराडी येथे अवैध दारू विक्रेत्याला रंगेहात पकडलं. 93 देशी दारूच्या बाटल्या करण्यात आल्या जप्त. मंडणगड पोलिसांची धडक कारवाई. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड. आम्ही घराडे ग्रामस्थ प्रवीण सुखदरे आणि आमचे माजी सरपंच प्रमोद चव्हाण, आम्हाला पोलिसांचा फोन आला की आणि पोलीस पाटलांचा फोन आला की घराडी ह्याच्यामध्ये की हद्दीमध्ये की दारूचा चोरटा व्यवसाय होत आहे, त्याच्यामुळे तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. नेमकाच मी इकडे आलेलो गावी, तर त्यावेळेस आम्ही त्यांच्या सहकार्यासाठी गणेशवाडी फाट्यावरती गेलो आणि तिथून आम्ही पंच वगैरे सगळे आम्ही मिळून, ग्रामस्थ मिळून आम्ही घटनास्थळी इथे आलो. हा त्यांचा वाडा आहे. त्या वाड्याच्या ठिकाणी पोलिसांनी हे धाड टाकल्यानंतर जवळजवळ 93 देशी दारूच्या जे बॉटल्स आहेत त्या पकडल्या गेलेल्या आहेत आणि आमच्याकडनं जेवढं सहकार्य करता येईल ग्रामस्थांकडून ते आम्ही त्यांना करत आहोत. सरपंच देखील आहेत, माजी सरपंच, ते देखील बोलतील. नमस्कार, माझे नाव प्रमोद अशोक चव्हाण. मी घराडे गावचा माजी सरपंच म्हणून आहे. पोलीस स्टेशनवरून मांडवकर साहेबांचा आम्हाला कॉल आला की असा असा माणूस तुमच्या गावामध्ये चोरटा व्यवसाय दारूचा करत असतो आणि त्याला आपल्याला गोपनीय माहिती आम्हाला मिळाल्यामुळं पकडण्यासाठी आम्ही येत आहोत. तर तुम्ही आम्हाला स्थानिक ग्रामस्थ म्हणून थोडंसं सहकार्य कराल काय? तर मी म्हणालो ठीक आहे, चालेल, या तुम्ही, आपण येऊया. तर त्यांच्या गोट्यासमोर येऊन आम्ही सर्व पोलिसांना सहकार्य करून त्यांनी ती दारू 93 क्वार्टर्स त्यांच्या पकडलेले आहेत गोट्यामध्ये. तर त्याच्या आम्ही स्वतः साहेब त्याचा पंचनामा चालू आहे. मी पोलीस पाटील घराडी समृद्धी सचिन भोसले. तर मला आज त्यांचा फोन आला की आपल्याला असं कोणीतरी घराडी गावामध्ये दारूचा व्यवसाय करत आहे, तर आपण आज घराडीमध्ये जाऊयात. तर मी त्याच क्षणी ग्रामस्थ म्हणून प्रमोद चव्हाण आणि प्रवीण सुधरे यांना देखील हे सांगितलं की आपल्याला दुपारच्या वेळेस घराडीमध्ये जायचं आहे अशा कामासाठी. दारूधंदा कोणीतरी असं दारूधंदा करत आहे, तर त्याला आपल्याला पकडण्यासाठी जायचं आहे.